महर्षी व्यासांनी आजच्या या उत्सवाला महत्व प्राप्त करून दिलं. व्यासांची योग्यता महान. त्यांनी वेदांचं संकलन केलं, पुराणांचं गठन केलं, षटशास्त्रे निवडून काढली, उदंड वाङ्मय निर्माण केलं. एक तर महाभारत जरी हाती घेतलं तरी जगातलं सगळं ज्ञान त्यात भरलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टींना स्पर्श करणार. ज्यावेळेला आपण मनुष्य म्हणून म्हणतो त्यावेळेला आपल्यामध्ये एक मध्यवर्ती केंद्र असतं आणि त्या केंद्राच्या भोवती अनेक वलय असतात. मध्यवर्ती केंद्राला आपण जीव हे नाव देऊ आणि जीवाच्या भोवती मुख्य 5 केंद्र असतात जी पंचज्ञानेंद्रिय म्हणून ओळखण्यात येतात. त्याच्या आजूबाजूला जो विस्तार असतो तो पंचतन्मात्रातून असलेला विस्तार असतो. आणि या सगळ्यांना स्पर्श करीत करीत त्याचा जीव पुढे सरकत असतो. म्हणून यातली जी अनेक केंद्र उपकेंद्र सगळी जी निर्माण झालेली आहेत त्या प्रत्येकाला स्वतंत्र रीतीने व्यासांनी स्पर्श केलेला आहे. म्हणून व्यासांची योग्यता, व्यासाने जे वाङ्मय निर्माण केलं ते वाङ्मय म्हणजे लोकरंजना करता केवळ नव्हतं किंवा 4 लोकांकडून वाहवा निर्माण व्हावी एवढ्या करताही नव्हतं. माणसाचा माणूस हा परमेश्वराने केलेला आहे, पण ओघामध्ये पशुत्व त्याच्या ठिकाणी आलेलं आहे. हे पशुत्व झाडून टाकून मूळ मनुष्यत्व त्याच्या ठिकाणी जाणीव किंवा त्याची जाणीव करून देणं आणि त्यातून होता होता उत्क्रांत दिशेतून त्या माणसाचा देव तयार होणं एवढी मोठी किमया ज्यामुळं साधता येईल अशा प्रकारची शब्द योजना, अर्थपूर्ण शब्द योजना ही व्यासांनी केलेली आहे. व्यासांचं कार्य परम थोर आहे. त्यांनी दिलं, विश्वाला दिलं, जगाला दिलं, अखेरपर्यंत ते देतच राहिले. आणि या देणेपणातून त्यांच्या ठिकाणी चिरंजीवित्व निर्माण झालं. समाजाचा जो काही स्तर असतो, सायकिकल स्तर असतो, वैचारिक स्तर असतो, तसे आता तुम्ही प्रत्येकाचं मन भिन्न आहे, त्याचे अनुभव भिन्न आहेत. अनुभवानुसार मनाची धारणा तयार होते, तीही भिन्न आहे. पण ह्या भिन्नतेतून एक सूर प्रवाहित झालेला असतो, तो सगळ्यांना समान असतो. त्या समानतेच्या स्तरावरून अनेक शतकापासून चालत आलेला व्यासांचा जो ओघ आहे, हा ओघ त्या स्तरावरून त्यांनी पुन्हा जगविख्यात केला, जगामध्ये पसरवला.
होईल त्या पद्धतीनं त्यांनी पसरवला. म्हणून जगातलं सगळं वाङ्मय जे आहे ते पूर्वी निर्माण झालं, जे आता निर्माण होत आहे, हे समग्र जे आहे हे व्यासोशिष्टम जगत्रयम् असं त्याला म्हटलेलं आहे. हे सगळं उच्छिष्ट आहे, व्यासांचं उच्छिष्ट आहे. म्हणजे हा जो जो काय म्हणेल, जो जे काय बोलत असेल, ते सगळं व्यासांच्या वाङ्मयामध्ये आलेलं आहे, कुठेतरी बसलेलं आहे. बहुतेक गोष्टी तर पुराणामध्ये आहेत, पण पुराण हे सांकेतिक पद्धतीने रचलेल्या गोष्टीचं अशी एक जंत्री तयार झालेली असल्यामुळं आपण ते गोष्ट म्हणून बघतो, पण त्या गोष्टीचा भावार्थ जो मला लागू आहे, आजच्या दशेत सुद्धा लागू आहे, तिकडे सहसा वळत नाही. का होईना, परंतु त्याचीही रचना व्यासांनी केली आणि इतरही तात्विक दृष्ट्या ते गहन गूढ अगदी ब्रह्मसूत्रापर्यंत फार विलक्षण हे व्यासांचं जे विलक्षण व्यक्तिमत्व आहे, त्यातला अंश तरी माझ्या ठिकाणी यावं, थोडस तरी मला कळावं. म्हणून माणसाच्या ठिकाणची जी मानव बुद्धी आहे ती तडफडत राहिली. पूर्वीपासून ती बुद्धी तडफडत राहिली, आपल्याही ठिकाणी आलं. त्याचं प्रतिनिधित्व चोखामेळ्याने केलं. म्हणून चोखामेळा म्हणतो, लई भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. त्यांना उष्ट म्हणजे खायला 4 शीत पाहिजे होती, अशा ते तृप्त होते. न किंचित न वांछती, न शोचती, न द्वेषती. हे जे नारदाने सांगितलं, याचे ते प्रत्यक्ष मूर्तिमंत उदाहरण होतं. पण इकडे आता म्हटलंय की तुमच्या उष्ट्यासाठी आलो, लई भुकेला झालो. लई भुकेला या जन्मातला नाही, अनेक जन्मापासून भुकेला जात. ज्ञानाची तहान माणसाला लागलेली असते. मनुष्य म्हणून जर जगत असला, तृप्त जरी दिसत असला, तरी आतून कुठून तरी ज्ञानाची आस त्याला असते. आणि ती आस अखेरच्या क्षणी जास्त पॉवरफुली, जास्त शक्तिवान होऊन उदित झालेली असते. तिची पूर्तता अंतेमती सागती, या न्यायाने त्याची पूर्तता हे पुढल्या जन्मात होते. म्हणजे मागच्या जन्मामध्ये पेटलेला ज्ञानाग्नी पुढच्या जन्मामध्ये त्या पेटलेल्या अवस्थेसह प्रगत होत राहतो. अशी प्रत्येक जीवात्म्याची ही अवस्था आहे. अशा रीतीनं आपण सगळेजण स्वतःला हीन मानू नका. स्वतःतले दोष स्वतः बघावेत. परंतु मी फक्त दूषणानेच भरलेला आहे, माझ्या ठिकाणी चांगलं काहीच नाही, असंही समजू नका. आणि ही समज कशी प्राप्त होईल, केव्हा प्राप्त होईल, जेव्हा त्याची भूक माझी प्रखर होईल तेव्हा. अशी ती भूक माझी या जन्मात नाही, अरे जन्मोजन्मीची भूक आहे. आणि ती कशा करता, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. हे जे उष्ट आहे, तुमच्या मुखातून आलेले जे बोल आहेत, हे सगळं जगभर पसरलेलं उच्छिष्ट आहे. ते त्याचं कुठेतरी सांद्रीभवन करून, त्याचं एकत्रितकरण करून मला त्याचं दर्शन घडावं आणि त्या भूकेचं शमन व्हावं. आधी भूकेचं दर्शन घडावं लागतं. भूक लागली असं म्हणणं वेगळं आहे, परंतु भूक म्हणजे नेमकी काय आहे? ती पोटाची भूक आहे
पण याचं नेमकं स्वरूप काय आहे, कुठल्या दृष्टीने, मनाच्या दृष्टीने, बुद्धीच्या दृष्टीने, चित्ताच्या दृष्टीने याचं स्वरूप काय आहे, हे दर्शन मला घडावं लागतं. कारण ही बौद्धिक भूक आहे. ही 2 भाकरीचे 2 तुकडे खाल्लेत, माझी भूक शमन होईल. पण बौद्धिक भूक, आणि तेही सात्विकतेतून निर्माण झालेले बौद्धिक भूक, हे एवढ्या तेवढ्याने त्याचं समाधान करीत नाही, ते वाढते. जितना भी पीता हूं प्यास बढ़ती ही जाती है. एका हिंदी कवीने वर्णन केलंय की पितो म्हणजे काय पितो मी, हरी नाम का प्याला, बन जा तू मतवाला, पीले पीले हरी नाम का प्याला. हरी नामाचा प्याला जसा पितो तो, आणि हरी नामाचा प्याला त्याला का प्यावा असं वाटतो, कारण आतून ज्ञानाची भूक लागलेली असते. त्या भूकेचं दर्शन त्याला हरिनामाच्या प्याल्यातून मिळतं, आणि मग तिथून त्याची जीवनाची सुरुवात होते. ज्ञानेश्वरांनी तो धागा पकडला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा सांगून ठेवलं. नुसतं देवाचं नाव घेत राहा, नाव घेत राहा, तेच माझ्याकडून जमत नाही. कारण भौतिक जीवनातल्या इतक्या अनंत गोष्टी आहेत, माझी चिंता वाढवणाऱ्या आहेत, माझी तृप्ती वाढवणारी सुद्धा आहेत. आज हे शर्टाचं कापड बाजारात आलं, उद्या दुसरं कापड बाजारात आलं, तिसऱ्या दिवशी तिसरी प्रकारची साडी आली, चौथ्या दिवशी खाद्यपदार्थ आले, कुठे फास्ट फूड जंक्शन वगैरे सारख्या अनेक गोष्टी कुठे निर्माण झाल्या. अरे केवढं भयानक आकर्षण जगभर पसरलेलं आहे. ह्या आकर्षणाच्या मागे लागतो, आणि सांगितलेलं सूत्र कोणी मला कळलं असतं. हरिमुखे म्हणा, हरिमुख म्हणा, हे कळलेलं असतं, समजलेलं असतं, परंतु ते विस्मरण केव्हा कसं निघून जातं माझं मलाही कळत नाही. आणि शेवटी या भौतिकातच फिरत राहतो, आणि यातून पुढे पदरी काय आहे त्याच्या दुःख. कारण यातून सुख कधी मिळणार नाही. जेवढा मनुष्य बाहेरच्या गोष्टीमुळे आकर्षित होईल, आकर्षण ठीक आहे, पण तिकडे वाहत जाईल, तेवढ्या प्रमाणामध्ये तो आपल्या मूलभूत उद्दिष्टापासून दूर जातो. ते तेवढं टाळलं पाहिजे. आणि ते टाळण्याकरता काय काय करायला हवं, या सगळ्याची जंत्री व्यासांनी दिलेली आहे. म्हणून आजपर्यंत व्यास आणि त्यांनी दिलेलं देणं जगामध्ये स्मरणात कायम असावं, याकरता व्यास पौर्णिमेचं निमित्त आहे. आजच्या दिवशी, आजचा दिवस जो आहे हा केवळ व्यासांना अर्पण केलेला दिवस आहे. कारण त्यांनी खूप दिलंय. मस्त जो सद्भक्त असतो तो हा विचार करतो की अरे यांनी मला एवढं दिलं, मी त्याला काहीतरी द्यावं ना. त्यांनी जगाकरता दिलं, पण जगातला मी नगण्य असून सुद्धा माझी उपेक्षा केली नाही. कुठल्याही जीवाची भगवंतांनी, साधू संतांनी उपेक्षा केली नाही. तो सगळ्या विश्वावर प्रेम करतो, पण विश्वावर स्थूल मानाने प्रेम करीत नाही, व्यक्तीवर प्रेम करतो. हे एक वैशिष्ट्य आहे भगवंताच्या किंवा साधू संतांच्या प्रेमाचं. हे एक वैशिष्ट्य आहे की स्थूल रूपाने हा प्रेमाचा प्रवाह तो सर्वत्र वाहतोच आहे, परंतु त्याच वेळेला सूक्ष्म रूपाने प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातही शिरतो आहे. प्रत्येक व्यक्तीची मागणी वेगळी असते, अवस्था वेगळी असते, पण प्रत्येकाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये
काही क्षण असे यावे लागतात की ज्यावेळेला सुख आणि समाधान त्याला मिळेल, तो क्षण देण्याचं कार्य हे मंडळी करीत असतात. म्हणून या सगळ्याचा उतराई होण्याकरता म्हणून मग आजच्याच दिवसाची योजना केली आहे की ज्या दिवशी भक्तांनी सुद्धा काहीतरी द्यावं. गुरुनी दिलंय ते देतच आहेत आणि देत राहणार. कारण गुरु ही संस्था आहे, गुरु हे तत्व आहे. या तत्वाचा विचार असा आहे की या गुरुमुळे काय मिळतं किंवा नेमकं कशाला गुरु म्हणायचं त्याची व्याख्या केलेली आहे गुरुगीतेमध्ये. त्यात ते असं म्हणतात, अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन. त्या पदाचं आता तत्पद तम त्वम पद वगैरे वगैरे जरा अवघड शब्द आहे, पण एक तो परमेश्वर थोडक्यात लक्षात घ्या. जास्त खोलात जाण्याचं कारण नाही किंवा शाब्दिक चिरफाडे करण्याची गरज नाही आहे. ते जे पद आहे परब्रह्माचं पद आहे की जे सूक्ष्म रूप धारण करू शकतं, लहान रूप धारण करू शकतं आणि लहान रूपामधल्या 3 पावलांनी समग्र सृष्टी व्यापू शकतं. अशा प्रकारचं ते सगळं आहे. त्याचाच नरसिंह होऊ शकतो, त्याचाच बटू वामन होऊ शकतो. हे सगळं विलक्षण जे आहे, दोन्ही गुण एका वेळेला एका ठिकाणी असणं. तरुणो सुकुमारोच महाबलो. रामाचं वर्णन करतात असं म्हटलं, तरुण आहे, सुकुमार आहे, महाबलवत बली आहे. मी एका बाजूला सुकुमार आहे, दुसऱ्या बाजूला महाबली आहे. पण ते सुकुमार पण आणि महाबलित्व पण म्हणजे तो आहे. म्हणून ते गीतेने सांगून ठेवलंय, बलम बलवतामस्मी तेजस तेजस तुदाम. म्हणजे बळवंत जो असेल त्याचं बळ मी आहे. तेजातलं तेज जे आहे ते मी आहे. हे जे सारभूत परमेश्वरी तत्व आहे, हे सारभूत असलेलं परमेश्वरी तत्व माझ्या ठिकाणी विस्फारित व्हावं, माझ्या ठिकाणी ते व्यापक व्हावं. म्हणजे माझी दृष्टी जी एकट्यापुरती खेळलेली आहे ती जरा व्यापक व्हावी, मोठी व्हावी. आणि जशी ते व्यापक होते तसं मलाही त्याचं अंतःकरण कळतं. गुरुचं कार्य या स्वरूपाचं असतं. तो ज्याचं त्याला देतोच, पण त्यावेळेला देत असताना तो त्याच्या ठिकाणी एक परिवर्तन घडून आणतो. त्याची बुद्धी व्यापक करतो ते देणं. नाही तर मला मिळालं, मला जगाशी काय कर्तव्य आहे, मला मिळालं. रामकृष्ण परमहंसांनी एक गोष्ट सांगितली की एक ग्रस्त होते मंदिरामध्ये, ते प्रसाद वाटत होते सगळ्यांना, मुठूट चुरमुरे देत होते. तेवढ्यात एक बाई आली आणि तिने प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्यानंतर ती निघाली, तसं खाली भिकारी मुलं होते. ते म्हणलं, आई आम्हाला द्या, आई आम्हाला द्या, आई आम्हाला द्या. साधूनी ती देत नव्हती. चला म्हणाले वेळेत, अरे मला मिळालेलं आहे, माझा प्रसाद आहे, तुझा अधिकार नाही, जा. त्या बाईला बोलावलं, तर साधूंनी बोलावलं. म्हणाले, बाई तुम्हाला मूल होण्याची आस आहे, त्याकरता तुम्हाला साधूंचा प्रसाद हवा. माझा प्रसाद घेत असताना तुमच्या मनात ती भावना होती, पण किती स्वार्थी एकट्यापुरती भावना होती. कारण तिथून बाहेर पडला आणि ती मुलं आई 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 म्हणून मागत होती. त्यातला आई पण तुम्हाला लाभलं नाही, ते तुम्हाला दिसलं नाही, त्यांना बाजूला ढकललं. आणि मी मात्र या देहाने आई व्हावी एवढ्या करता धडपडते. ते कुठलं शहाणपण आहे. गुरु तिच्या ठिकाणी ती योजना करतो.
चुरमुरे तिला दिले ते तिच्या आतल्या इच्छेची फलद्रुपता यावी याकरता दिले. पण तेवढ्यानं नाही, जाताना उपदेश दिला, सांगितलं. कुठलाही गुरु हा शिष्याला सांगत असतो की बाबा रे, संसार करायचा आहे, संसार कसा करायचा त्याचं मूलभूत तत्व जे ते सांगतो. आणि त्याकरता एक सांगून ठेवतो की तू तो आहे त्याची जाणीव ठेव. तू म्हणजे लहानचा 3.5 5-6 फुटाचा किंवा 3-3.5 फुटाचा देह आहे अशी समजूत करू नकोस. तू विशाल आहेस, तू महान आहेस, तू परमश्रेष्ठ आहेस. म्हणून तू ते आहेस. सोहम असं त्याला सांगतो. सोहमची जाणीव ही त्याकरता असते, कारण सोहम हे ब्रह्माचं नाव आहे. परब्रह्माचं नाव सोहम. दशरथी रामाचं नाव राम, देवकी सुधाचं नाव कृष्ण. तसं ब्रह्माचं नाव जे आहे ते सोहम आहे. म्हणून तो सोहम म्हणजे मी तो आहे. मी कोण आहे? मी परब्रह्म आहे. म्हणजे तो विष्णू आहे, ज्याच्यापासून सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. तो विष्णू तो मी आहे. आणि माझ्या पोटामध्ये ज्ञान संपादित झालेलं आहे. ते विष्णू मी असल्यामुळं माझ्या ठिकाणी आधी ज्ञानाची ओढ आहे आणि नंतर होता होता ज्ञानाची प्राप्ती आहे, ज्ञानाचं दर्शन आहे. कारण विष्णूच्या नाभीतून जे कमळ बाहेर पडलं त्यावर ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेवाचा जन्म तो. आणि जेव्हा ब्रह्मदेवाला सांगितलं सृष्टी निर्माण करा, त्यावेळेला ब्रह्मदेवांनी तप केलं. कारण ते नारदाने त्यांना सांगितलं तप करायला. म्हणून ते तप हे शब्द ऐकल्यावर त्यांनी तप केलं आणि त्यांना दर्शन कोणाचं झालं? स्वतःच झालं. ते म्हटले मला मी निर्माण करून ठेवलेलंच आहे. मी म्हणजेच ब्रह्मांड आहे, मी म्हणजेच समग्र विश्व आहे. ते ज्ञानेश्वर जे पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणून माझ्या ठिकाणी तेच आहे जे ब्रह्मांडात भरलेलं आहे. किंवा ब्रह्मांडातली सगळी सूत्र एकत्र करून जो निर्माण झाला तो मी आहे. हे माझं ज्ञान मला येतं. निदान ते ज्ञान तरी त्याला अर्पण करूया, ही भावना सद्भक्ताच्या ठिकाणी असते. आणि त्याकरता नेमलेला दिवस हा आजचा असतो, गुरुपौर्णिमेचा असतो. तुम्ही जे ज्ञान अर्पण करायचं आहे ते ज्ञान आहे, ज्ञानाच्या रूपाने अर्पण करायचं आहे. आपलं स्वतःचं जीवन सुधारायचं आहे, दुसऱ्याचा विचार करायचा आहे. मी माझ्याच एकट्याचा विचार कधी करत बसणार आहे? थोडा दुसऱ्याचा विचार करूया. म्हणून तो विचार होता होता तिसऱ्याचा विचार, चौथ्याचा विचार, समाजाचा विचार, ज्ञातीचा विचार, आपल्या प्रांताचा विचार, देशाचा विचार आणि जगाचा विचार. या वैचारिक माझी वैचारिक पात्रता जी आहे, वैचारिक पातळी जी आहे ती इतकी होऊ दे, वाढू दे की माझ्या कुटुंबापासून विश्वाला, समग्र विश्वाला ते आपल्या कवीत घेईल. अशा प्रकारची वृत्ती, निरामय स्वरूपाची वृत्ती निर्माण करणं. आणि ती कोणामुळे आली? माझ्या गुरुमुळे आली. अशा प्रकारचा भाव असणं हेच समर्पण. त्याचं प्रतीक म्हणून मग पैसे आहे, धन आहे, ते आहे, सगळं त्या वेळच्या गरजेच्या गोष्टी असतात, त्या रूपाने मनुष्य देतो. पण ते निमित्त मात्र आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम, हे सगळं काय निमित्त मात्र आहे. असा निमित्त मात्र तूही अर्जुना हो. जगातले परमेश्वरांनी निर्माण केलेले सगळे व्यवहार हे चालू आहेत,
ते विशालतेकडे जाणारे आहेत. त्याचा निमित्त मात्र तू हो. त्याकरता आड येणाऱ्या राक्षसी शक्ती जी आहे त्याचा संहार कर आणि ह्या प्रवाहाला मोकळी वाट करून दे. निमित्त मात्रम भव सव्यसाचिन, असं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं आणि कार्याला प्रवण केलं. आमच्याकडची प्रत्येक गोष्ट जी आहे वेद पुराणातून जे जे सगळं सांगितलेलं आहे ते अतिशय व्यापक विशाल स्वरूपाचं आहे. त्यामध्ये किंचित सुद्धा लबाडी नाही, स्वार्थ तर नाहीच नाही, पण संकुचितपणा नाही. एवढं विशाल ध्येय हे साधू संतांनी आपल्या डोळ्यामध्ये समोर ठेवलं होतं आणि तेच ते देत राहिले. जे महान मोठे साधू झाले त्यांचं कार्य तेच आहे. ज्ञानेश्वरापासून तर पुढे महाराष्ट्रात विशेषतः एक गॅलेक्सी निर्माण झाली. अनेक संत की ज्याला ईश्वर भक्तांची मांदियाळी असं आपण म्हणतो, अशा प्रकारचे संत निर्माण झाले. त्यातला अगदी खालचा म्हणून ज्याला आपण समजतो तो चोखा मेळा, त्याचं उदाहरण घेतलं. चोखा मेळ्याच्या ठिकाणी सुद्धा हे ज्ञान होतं जे अनेक संतांच्या ठिकाणी होतं. गोरा कुंभार हा तर ज्ञानी म्हणून गणला जातो. त्यानंतर सुतार, न्हावी, अनेक प्रकारचे संत झाले. एकाचं किती नाव घ्यायचं. एकेकाच्या जीवनामध्ये प्रचंड गोष्टी भरलेल्या आहेत. एक एक गोष्ट जरी त्यातली घेतली आणि आपण विस्तार ज्ञान मार्गाने विस्तार त्याचा करीत गेलो तरी आपलं जीवन पुण्य पवित्र पावन होत राहतं. एवढी मोठी संपदा आपल्याकडे आहे आतापर्यंत. त्यामुळं आपण जरा पोक्त झालो, वैचारिकरित्या सुद्धा पोक्त झालो. 50-500 वर्षापूर्वी जी अवस्था होती त्यापेक्षा वेगळी अवस्था व्यक्तिच्या ठिकाणी जरूर निर्माण झालेली आहे आणि त्याच्या विचाराच्या ठिकाणी पोक्तपणा आलेला आहे. फक्त होतं कसं, भौतिक व्यवहार जे आहेत ना हे फार स्वार्थाने ग्रासलेले आहेत आणि त्याचं विलक्षण आकर्षण हे आपल्याला असल्यामुळं मूळ तत्व विसरून जातो. पण ते न विसरता बाबा रे तू मूळ तत्व फक्त जाणून घे एवढं गुरु सांगतो. आणि ह्या याच्यामध्ये एक सूत्र त्याला अशा प्रकारचं मिळतं की त्याची संपूर्ण उत्क्रांती जीवापासून आत्म्यापर्यंत घडून येते. शेवटी जीवनाचं उद्दिष्ट ते आहे. मानव म्हणून जन्माला आलो तर मला ते मिळवायचं आहे. आणि कशातून मिळवायचं? सोहम या साधनेतून मिळवायचं आहे. सोहम साधना, कुठलीही साधना, साधनेमध्ये भेदभाव नाही, वैर नाही. राम जरी म्हणायचा असला तरी सोहमच्या पद्धतीने म्हणा. कृष्ण म्हणायचा तो सोहमच्या पद्धतीने म्हणा. कारण सोहमने पद्धत घालून दिलेली आहे. एरवी जप करतो म्हणून जप जरूर करावा, पण नुसतं राम 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 असं म्हणण्यापेक्षा जर असं म्हणता आलं तर राम मनुष्य अंतर्मुख होतो. राम 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 असं करण्यापेक्षा म्हणजे सगळीकडे लक्ष द्यायचं आणि इकडे तिकडे मग पुन्हा आपली माळ जपणं चालूच आहे. माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर, हे दुसरं चालू राहतं. तसं नकोय. त्यापेक्षा डोळे मिटून घे. तुझ्या ठिकाणी आद्य तत्व आहे इथे दृष्टी ठेव. चिदाकाश तुझ्या ठिकाणी आहे. त्या आकाशापेक्षा मोठी पोखरी चिदाकाशी तुझ्या ठिकाणी आहे. तिकडे लक्ष दे आणि श्वासाचं अनुसंधान ठेव. म्हणून श्वासावर जसं मनुष्य म्हणतो डोळे मिटून घेतो तेव्हा विचार तरंग आपोआप नाहीसे होतात. म्हणून तोच राम म्हणताना
जसं ओम म्हणतो, ओम मध्ये सुद्धा असाच आहे, अशा पद्धतीने ओम म्हणायचा असतो. तो प्राणाचा प्रणव तयार होतो. अशा पद्धतीने कुठलं शिवाचं असे, गणपतीचे कुठले, सगळे देव एकच आहेत, तो प्रश्न नाही. म्हणून अशा पद्धतीने पण सोहमनी ती पद्धत घालून दिली. आणि ह्या पद्धतीनं ज्या वेळेला मनुष्य करतो, श्वासाच्या पद्धतीने जेव्हा करतो, तेव्हा संपूर्ण देहाचं शुद्धीकरण होत राहतं. मन, प्राण आणि देह या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. या तिन्ही अशुद्ध झालेल्या असतात आपल्या वागण्यामुळं, आपल्या इच्छांमुळं, आपल्या वासनांमुळं अशुद्धी त्यात आलेली असते. ती अशुद्धी हळूहळू निघून जाते आणि मग ते ईश्वरी तत्व जे परम पावन मंगल आहे ते माणसाला प्राप्त होतं. हे जे आहे हे समग्र शिडी, हे सोपान आहे. हे सोपान बाबा रे तू चढून जा आणि माझा तुला आधार आहे, असं संतांचं सांगणं आहे. त्यांचा तो आशीर्वाद आहे. असा आशीर्वाद हा अतिशय व्यापक स्वरूपाचा आहे, मोठा आहे, महान आहे, पण प्रत्यक्षात आणता येण्यासारखा आहे. घाबरून जाण्याचं काही कारण नाही. म्हणून जो आधार आहे तो आधार बळकट करण्याकरता स्वामींनी सगळ्यांकरता एक आशीर्वाद दिलेला आहे. तो आशीर्वाद असा आहे, क्लेश रहित संतोषी जीवन, प्रयाण काळी सोहम स्मरण, घडो आवडी परमार्थ चिंतन, आशीर्वचन तुम्हाशी. मोठं खुबीदारपणे पण उत्तम सांगितलेलं आहे. क्लेश रहित संतोषी जीवन. जीवन कसं जगा, क्लेश नको, संतोष असावा. मग आता क्लेश तर येणारच आहेत, पण तो प्रारब्धाचा भाग आहे. प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही, म्हणून ते भोगायचंच, पण सुखाने भोगायचं. आला तो क्षण स्थिर नचल आहे. जो क्षण आलाय तो राहणार नाही, तो निघून जाईल. फक्त तू सावधगिरीने त्या क्षणाकडे बघ आणि विचार त्याचा कर की ज्या योगामुळं ह्या क्षणी निर्माण झालेलं जे दुःख आहे, जे क्लेश आहेत, ते नाहीसे होतील. अशा रीतीनं प्रत्येक क्लेशाच्या वेळी परमेश्वराचं जर स्मरण झालं, म्हणजे ह्या अजबा पद्धतीनं सोहम साधनेतून जर स्मरण होऊ शकलं तर ते अधिक उत्तम गोष्ट आहे. एरवी कशाही पद्धतीनं स्मरण झालं तरी हरकत नाही. स्मरण कराव्या भलत्याही निशे, कुठल्याही निमित्ताने कुठल्याही पद्धतीने स्मरण करा. म्हणून ही जाणीव ठेवून त्या क्लेशाच्या वेळेला जर मनुष्य वागला तर आपोआप तो क्लेश रहित होतो आणि त्याला जोड द्यायची संतोषाची. निवांत सस्मिता नेहमी करता आनंदी, तृप्ती, समाधानी, हे एवढ्या गोष्टी हे प्रयत्नपूर्वक मिळवायच्या. आणि जसा मनुष्य त्या हरिनामाने जास्तीत जास्त परिप्लुत होतो तसा ह्या गोष्टी आपोआप त्याच्या ठिकाणी येतात. त्याचा संतोष कुठल्याही परिस्थिती कायम राहतो. एवढं तेवढं माझ्या मनाच्या विरुद्ध झाल्याबरोबर रडणारा मी स्वतःला शहाणपण शिकवतो. अरे यात काय झालं मोठं विशेष, कशाला दुःख करतोस, माझं मला शहाणपण मिळतं. साधनेचं वैशिष्ट्य असं आहे की इथे शहाणा मी होतो, माझ्या साधनेतून शहाणा होतो.
ज्याला तपाचे सामर्थ्य, तपिंदला अमूप, असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं. ही तप आहे आणि त्याचं सामर्थ्य असं आहे की प्रत्येक क्षणी, प्रत्येक गोष्टीमध्ये, सुखाची असो दुःखाची असो, त्यावेळेला त्याला स्वतःच्या तपाची आठवण होते आणि स्वतःचा शहाणपण देणारा गुरु होतो. मीच माझा देव, मीच माझा भक्त. नामदेवाने मोठं छान सांगितलं, मीच माझा देव, मीच माझा भक्त, माझा मी कृतार्थ सहज असे, बंध आणि मोक्ष माईची कल्पना, पडली माझ्या मना भ्रांती कैसी, पण विठ्ठले विचारे सापडले सुख, होते जी निशेष हरपले, नामा म्हणे आता सोय झाली दिकी, झालो एकाएकी हरीचा दास. हे हरिदास आहे. अशी अवस्था ही प्रत्येक जीवाची होऊ शकते ना. त्यांनी की म्हणजे स्वतःपुरतं म्हटलं ना असं नाही. सगळ्यांना जगदोद्धारा करता अवतीर्ण झालेले संत असतात, सगळ्यांकरता ते सांगितले. अशी अवस्था, हे आदर्श डोळ्यासमोर जर ठेवलं, देवापेक्षा संतांचा आदर्श ठेवा. कारण देवाच्या ठिकाणी अमाप शक्ती होती, भौतिक जीवन वागवण्याची शक्ती होती. अष्टमहासिद्धी त्याचा वापर त्यांना करावाच लागत नसे, कारण त्याच्याही पलीकडे अष्टमहासिद्धीला सिद्धी देणारे ते होते. पण संतांचं जीवन हे डोळ्यासमोर ठेवा. संतांच्या जीवनात ह्या सर्व गोष्टी येतात. सर्व सत्ता आली हातात म्हणून सर्व गोष्टी येतात, पण ते त्याचा वापर करत नाहीत. ते दुःख भोगतात. आलेलं दुःख सर्वसामान्य माणसाप्रमाणे भोगतात. कारण हा सगळा प्रारब्धाचा खेळ आहे, याची त्याला पूर्ण जाणीव असते. म्हणून या जाणीवेनी जर मनुष्य ते दुःख भोगत राहिला तर तो आपाप क्लेश रहित होतो. म्हणजे क्लेश असून सुद्धा क्लेशाचं दुःख त्याला होत नाही. म्हणून क्लेश रहित संतोषी जीवन. प्रयाण काळी सोहम स्मरण. आणि जर असं झालं तर मग प्रयाण म्हणजे अखेरच्या काळी भगवंताचं स्मरण होतं. कारण शेवट कठीण असतो. शेवटच्या वेळी माणसाला स्वतःच्या यातना वगैरे इतक्या विलक्षण असतात, पंचज्ञानेंद्रिय काम करीनाशी झालेली असतात. जिभेवर सुद्धा एक प्रकारचे काटे आलेले असतात की ज्यामुळं गेंगाळ बोलतो, बोललेल्या लोकांना समजत नाही. मोठी वाईट आणि विचित्र अवस्था असते. त्यावेळेला भगवंताचं स्मरण होणं, त्याकरता आयुष्यभर स्मरण करावं लागतं. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात ते सांगितलेलं आहे की माझं शेवटच्या वेळी स्मरण व्हावं, पण शेवटच्या वेळी स्मरण होण्याकरता बाबा रे आयुष्यभर माझं स्मरण करावं लागतं. तेव्हा मी त्याला स्मरण देतो. काय देव माझा ऋणाईत होतो. मग तो बरोबर सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, अशा पद्धतीने तो येतो आणि तुला स्वतःच स्मरण करून देतो. त्या स्मरणामुळं प्रयाण काळी सोहम स्मरण. अशा रीतीने होण्याकरता परमार्थ चिंतन करावं लागतं. म्हणून परमार्थ चिंतन आवडीनं घडो. अरे मला परमार्थ चिंतनाचीच आवड नसते. माझा मी पुष्कळदा स्वतःला फसवतो की देवाचं करतो, गुरुचं करतो, अमक्याचं करतो असं वाटत असतो, पण त्यात सगळं त्याचा अहंकार डोकावत असतो. ते परमार्थ चिंतन होत नाही. आवडीने परमार्थ चिंतन, प्रेमाने परमार्थ चिंतन म्हणजे जैसी स्थिती आहे तैशा परी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ठीक आहे भगवंता, तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे कर. म्हणून तसं प्रयाण काळी सोहम स्मरण होण्याकरता घडो आवडी परमार्थ चिंतन. हे व्हावं लागतं बाबा रे. आणि तुझ्या बाबतीमध्ये
माझ्या भक्ताच्या बाबतीमध्ये हे निश्चित होईल, हा माझा आशीर्वाद आहे. क्लेश रहित संतोषी जीवन, प्रयाण काळी सोहम स्मरण, घडो आवडी परमार्थ चिंतन, आशीर्वचन तुम्हासी.